नमस्कार. द विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मनपा इलेक्शनला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि बराचसा बेसिक अजेंडा घेऊन नवीन उमेदवार यावेळी रिंगणात आहेत. परंतु फक्त स्वच्छता, पाणी पुरवठा किंवा दिवाबत्ती इथपर्यंतच नगरसेवकाचं काम नाही, तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखी बरंचसं काही नवीन व्हिजन घेऊन आणि बराचसा बेसिक अजेंडा घेऊन यावेळी नवीन उमेदवार रिंगणात आहेत. परंतु फक्त स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती इथपर्यंतच नगरसेवकाचं कार्य मर्यादित नाही, तर या व्यतिरिक्त सुद्धा जर मनात आणलं तर प्रभागाचाच नाही तर अवघ्या शहराचा चेहरा मोहरा हा नगरसेवक बदलू शकतो. असंच काहीसं नवीन व्हिजन घेऊन प्रभाग क्रमांक 18 राजापेठ कवरनगर या परिसरातून एक युवा चेहरा यावेळी उतरलेला आहे. ॲडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे या भाजपाच्या अधिकृत उमेदवार यावेळी राजापेठ कवरनगर प्रभागातून रिंगणात आहेत. आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार. विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बरेचशा बेसिक गोष्टी घेऊन बेसिक मुद्द्यांवर रिंगणात आहेत बरेचसे उमेदवार, परंतु या व्यतिरिक्त ही आणखी बरेचसे मुद्दे आहेत. तर आताचा आपला प्रभागाचा एरिया पाहता आणि कंडिशन पाहता कुठल्या मुद्द्यांवर कामं होणं आवश्यक आहे आपल्याला वाटतं? बेसिक जो मुद्दा म्हणताय तुम्ही, बेसिक स्वच्छता हे तर आपलं पहिलं टार्गेट राहील. स्वच्छता, दिवाबत्ती. आता आम्ही काल काही एरियात फिरलो, तिथे अजून महानगरपालिकाकडनं नळ पण पोहोचले नाही, नळांचे कनेक्शन सुद्धा नाहीये. तर याच्यामुळे नागरिकांना जे फेस करावं लागत आहे की आज त्या एरियात पाहिलं तर किडनी स्टोन, युरिन स्टोन याचे प्रमाण वाढलेले आहे. तर अजून तिथे महानगरपालिकेचं नळाचं सुद्धा कनेक्शन नाही. ही म्हणजे खूप मोठी, ऐकूनच मला हे झालं की ही आता सिच्युएशन सगळीकडे एवढी डेव्हलपमेंट आणि अजून जो त्यांचा बेसिक हक्क आहे तो पाणी, प्युअर पाणी पण त्यांना पोहोचत नाहीये. तर स्वच्छता, पाणी पुरवठा आणि स्त्रियांचं संरक्षण, मुलींचं संरक्षण, महिलांचं संरक्षण हा माझा महत्वाचा मुद्दा राहील. आपण उच्च शिक्षित आहात, ॲडव्होकेट आहात, टॅक्स कन्सल्टंट आहात. तर या मुद्द्यांवर आपण मनपाला एक छोटं विधिमंडळ म्हणूया, शहराचं विधिमंडळ म्हणूया, त्या दृष्टिकोनातून आणखी नवीन बदल बरेचसे अपेक्षित असू शकतात. म्हणजे या बेसिक समस्या जर सोडल्या तर आणखी योजना किंवा त्याच्या संदर्भात सजेस्टही करू शकतो. तर प्रभागाचाच नाही तर इतर शहराला पाहता आपल्याला काय असं वाटतं की शहरामध्ये किंवा मनपामध्ये काय बदल अपेक्षित आहेत, आणखी नवीन काय करता येईल? आपण जसं म्हणतोय की मनपा म्हणजे छोटं विधिमंडळ, अगदी बरोबर आहे सर. कारण कसं की रूट लेवलचं जे आहे ते आपल्याला काम इथे सुरू करायचं आहे. जर रूट लेवलला आपलं सगळं पक्क असेल, इथलं जर आपण चेहरा मोहरा जर आपल्या शहराचा बदलला, आपण एक आयडियल शहर असं म्हणून अमरावतीला आपण बनवलं, तर ते सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन राहील. आणि सुरुवात आपल्याला ह्या रूट लेवल पासूनच करायची आहे. आपण भाजपच्या अधिकृत उमेदवार आहात, परंतु चिन्ह कपाट आहे, तर याबद्दल काय सांगाल? भाजपचं अधिकृत उमेदवार आपण आहोत आणि कपाट चिन्ह हे आता कसं आहे, कमळ सगळीकडे वेल नोन आहे. पण कपाटाचं मला एक सांगायचंय की माझा जो ए फॉर्म होता तो आलेला होता माझ्या नावाचा, आणि बी फॉर्म आपला जो आहे तो आपण न सबमिट करता पक्षांनी डायरेक्ट सबमिट केलेला आहे. त्याच्यामुळे अपोजिशन्स वाल्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी चान्स घेतला. तो फॉर्म मी सबमिट नाही केला. माझ्याकडे त्यांनी प्रिसाइडिंग जे ऑफिसर आहे त्यांनी मला टोकन मागितलं, पण टोकन माझ्याकडे नव्हतं. पण ही गोष्ट ही भाजपानेच, आपल्या पक्षांनीच डायरेक्ट एबी फॉर्म सबमिट केल्यामुळे तो माझ्या हातून नाही गेला आणि समोरच्या पार्टीला, अपोजिशन्सला हा मुद्दा मिळाला आणि त्यांना समजलं की हा कॅन्डिडेट आपल्यापेक्षा स्ट्रॉंग पडू शकतो, आपल्याला यालाच कुठेतरी कमकुवत करणे हे आपलं टार्गेट आहे. म्हणून त्यांनी बिलकुल चौफेर लक्ष ठेवून काहीतरी अलिगेशन, माझ्याकडे टोकन नसल्यामुळे मी काही बोलू नाही शकली आणि त्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे चिन्ह गोठवण्यात आला आणि मला कपाट देण्यात आलं. आता यावेळी महिलांचा खूप चांगला सहभाग आहे. म्हणजे महिलांना जे आरक्षण आहे, 44 महिला असणार आहे सभागृहामध्ये, तर महिलांनी याचं किती बेनिफिट घेतलं पाहिजे आपल्याला वाटतं? मला तर म्हणते आता की एवढं आरक्षण आहे तर महिलांनी सगळ्यात पहिले बेसिक जे आपलं आहे सुरक्षितता, महिलांच्या बेसिक ज्या नीड्स आहे, आता नवीन जनरेशन येत आहे, मुलींचं प्रोटेक्शन. आज अशी कंडिशन आहे की मला 2 मुली आहे, सकाळी त्या स्कूलला 8 वाजता जातात, तर त्या घरी येईपर्यंत जरी मी वर्किंग वुमन आहे, जरी मी ऑफिसला जाते, जरी माझं माइंड डायव्हर्ट होते, पण माझा एक मनाचा एक पार्ट माझ्या मुलींमध्ये असतो. ही याच्यासाठी की आज समाजात जे चाललं आहे, जे घडत आहे,
जी इन्सिक्युरिटी आहे, मला एक कॉर्पोरेटर म्हणून मला त्या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे की स्वच्छता आणि सुरक्षितता हे ध्येय घेऊनच मी बाहेर पाय टाकत आहे. आपण उच्च शिक्षित आहात, ॲडव्होकेट आहात, टॅक्स कन्सल्टंट आहात, या विषयात आणि बरेच वर्षापासून काम करताय. तर या विषयाचा नेमका आपल्या पदासाठी काय फायदा होऊ शकतो? कसं आहे, मला माझं LLM बिझनेस लॉ मध्ये झालाय. सोबतच मी वुमन एम्पॉवरमेंटवर पण लेक्चर देत असते. माझी प्रत्येक शाळा, कॉलेजेस, विशाखा कमिटीवर मी आहे. आणि एका कॉर्पोरेटरला सगळं लिगल नॉलेज असणं, जरी आपला वरून फंड येतोय पण तो फंड आपल्याला काढून कसा घ्यायचा, ते सेक्शन काय आहेत, त्याचं लिगल प्रोव्हिजन काय आहे आणि कुठे कुठे कसे कसे निवेदन द्यायचं आहे, ह्या गोष्टीचं सगळं नॉलेज असल्यामुळे आपण ऍज अन ऍडव्होकेट मी स्ट्रॉंगली सभागृहात उभी राहू शकते. जे माझ्या जनतेचे प्रश्न आहे ते लिगली एका अनएज्युकेटेड लोकांचं आणि एक एज्युकेटेड म्हणजे लिगल नॉलेज असणाऱ्याचं तो एक तेवढा फरक पडणार आहे. आणि मी लिगली ते फंड खेचून आणू शकते. एका ताकदीने आपण त्या गोष्टी आणू शकतो आणि आपल्या प्रभागाची डेव्हलपमेंट करू शकतो. भाजपच्या अधिकृत उमेदवार आपण आहात. भाजप म्हणजे कमळ हे जनरली सगळीकडे माहिती आहे, परंतु आता चिन्ह चेंज झाल्यामुळे तुम्हाला वाटतं का की काही यामुळे मतदानावर काही इफेक्ट होईल? सुरुवातीला मला असं वाटलं होतं, पण आता नाही मला वाटत, कारण मी पॅनल सोबत फिरते आहे आणि माननीय पालकमंत्री बावनकुळेजी त्या दिवशी त्यांनी सभेत सांगितलंच क्लिअर. त्यांनी स्वतःहून म्हटलं की अपर्णाताईचं कपाट हे नेहमी सुरक्षितच आहे. त्यांनी स्वतः जनतेला आवाहन केलं आणि हे चिन्ह म्हणजे बीजेपीचा अधिकृत उमेदवार, पण टेक्निकल एरर, बाकी आपण राजकारणमध्ये न आणता मी तर त्याला टेक्निकल एरर म्हणून नाव दिलं आणि त्याच्यामुळे मला कपाट चिन्ह मिळालेलं आहे. पण आता पॅनल सोबत फिरताना आणि बावनकुळे साहेबांनी, आपल्या पक्षाच्या लोकांनी मला साथ दिली आणि त्याच्यासोबतच मी त्यांच्यासोबत प्रचार करते. त्याच्यामुळे जी पहिली इन्सिक्युरिटी होती आता माहितीये की कसे कमल कसे कपाट हे बिलकुल जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे, याची मला शाश्वती आहे आणि पक्षाचा पाठिंबा तर आहेच. विधानसभापासूनच आपण पाहतोय की या इलेक्शनवर लाडकी बहीण योजनेचा प्रभाव बराचसा दिसून आला. तर आपल्याला काय वाटतं, याचा प्रभाव आता स्थानिक इलेक्शनवरही दिसून येईल? येस डेफिनेटली. लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. कारण आज आपण पाहतो की आपल्यासारख्या लोकांचं ठीक आहे, पण जो खरोखर आहे परिस्थिती आहे अशी की जिथे उदरनिर्वाहाचं साधन नाही, काही ठिकाणी तर असं पाहतोय की मुलं मुली त्यांच्यावर राहत नाहीये, म्हातारे लोक आहे. तर लाडकी बहीण योजना ही काम करत आहे आणि लोकांना आपलं पुढचंही सेक्युअर करून घ्यायचं आहे. पुढे पण जर लाडकी बहीण योजना सुरू आहे, आपलं भाजप सरकारमुळे ती सुरू आहे, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि ती असली तर लोक शांत रात्रीची झोप घेऊ शकतात. त्यांना आधार आहे की बाकी आपले इन्कम सोर्स बंद झाले, आपल्या कॅपॅसिटी कमी झाल्या, काम करण्याच्या कॅपॅसिटी जरी कमी झाल्या तरी एक आपल्याला आधार, लाडकी बहीण आपल्या सोबत, ती योजना आपल्या सोबत आहे आणि त्याच्या भरोश्यावर आपला उदरनिर्वाह सहज होऊ शकतो. प्रचार दररोज सुरू आहे, उशिरा रात्रीपर्यंत सुरू आहे, तर कसा प्रतिसाद आहे प्रचाराला? प्रतिसाद एकदम चांगला आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीशी जे लोकांचं डेडिकेशन आहे, सगळ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांचं आपल्याला सहकार्य आहे, सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि आपण नुसतं लोकल लेवललाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा, अख्ख्या देशभरात म्हणा, सगळीकडे बीजेपीचा, मोदीजींचा जो हर घर मोदी जे आहे ते त्याचा इफेक्ट दिसतोय. समाज हा 3 घटक म्हणून बनलेला आहे, युवक, महिला आणि वृद्ध लोक. पण आपण वृद्ध लोकांचं समजा आपण इतकं गृहीत धरू शकत नाही, बऱ्याच लोकांचं मतदान आहे, परंतु जे आपण म्हणू शकतो की समाजाच्या जडणघडणीत युवकांचा आणि महिलांचा महत्त्वाचा सहभाग आहे. तर युवकांसाठी, महिलांसाठी आणखी आपल्या डोक्यात काय अजेंडा आहे आणि काय प्लॅनिंग आहे? युवकांसाठी बेसिकली म्हणायचं आहे तर रोजगार. आज आपण पाहतोय की अमरावती सिटी एवढं डेव्हलप असल्यावर आपले मुलं बाहेरगावी जात आहेत. हे कशामुळे की आपण रोजगार निर्माण करून दिलं नाही. आपण प्रत्येक गोष्टी, त्या बेसिक ज्या गोष्टी आहे, जे युवकाला इथे जे पोषक वातावरण पाहिजे ते आपण इथे करून दिलं नाही. तर आपलं स्वच्छता आणि दैनंदिन आपल्या ज्या लागणाऱ्या गरजा आहेत त्याच्या सोबतच आपण लायब्ररी, युवकांसाठी लायब्ररी, जे MPSC UPSC साठी जे प्रिपरेशन लागतं अशासाठी स्ट्रॉंग लायब्ररी, तिथलं वातावरण चांगलं, हे पण आपण आपल्या प्रभागात करू शकतो. युवक स्ट्रॉंग म्हणजे दे आर द पिलर ऑफ द नेशन.
यंगस्टर आर द पिलर ऑफ द नेशन असं जे आपण म्हणतो ते माझं ब्रीद वाक्य आहे की यंग लोकांमध्ये जी ताकद आहे ती कोणातच नाही. आज त्यांनी जर ठरवलं, रोजगार आपण निर्माण करून दिलं, ते अमरावतीतले युवक जर अमरावतीतच राहिले आणि त्यांनी डेव्हलपमेंट केली, आपण त्यांना रोजगार पुरवून दिलं, बेसिक गरजा त्यांच्या पूर्ण केला, तर अमरावतीचा युवक बाहेर जाणार नाही. त्याची डेव्हलपमेंट इथेच आहे असं मला वाटतं. आणि महिलांसाठीचं काय, म्हणजे महिला एक जनरली हे अनुदान झालं लाडकी बहीण, पण या व्यतिरिक्त महिलांना ओन स्ट्रॉंग करण्यासाठी महिलांना पण आपण रोजगार निर्माण करून देऊ अशी माझं हे आहे. जसं की महिला बचत गट आहेत, तर बचत गटाचाही त्या दिवशी आपल्याला बावनकुळे साहेबांनी सांगितलं जसं की आपल्याला 100 बचत गट आपल्याला त्यांना फंड प्रोव्हाइड करायचा आहे 100 बचत गटांना. तर बचत गट हा पण एक माझा महत्वाचा मुद्दा राहील. बचत गट अजून स्ट्रॉंग कसे बनतील, त्यांच्याकडे अजून निधी कसा आणता येईल, ह्या गोष्टीवर माझं महत्वाचं म्हणजे लक्ष राहील. माझं काम करण्याचं तिथे एक मोठा हे राहील की बचत गटांना मला आणखी फंड मिळवून द्यायचा आहे आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे, ज्या खरोखरच निराधार महिला आहे आणि ज्या आपल्या मुलांची शिक्षण पूर्ण करू शकत नाही, तर बचत गटाच्या माध्यमातून हा रोजगार निर्माण करणे हा पण माझा उद्देश आहे. तर सरते शेवटी आपल्या प्रभागातल्या नागरिकांना काय आवाहन कराल? मला एवढंच सांगायचं आहे की एकदा फक्त मी ऍडव्होकेट अपर्णा ठाकरे, माझ्यावर एकदा विश्वास ठेवा, मला एकदा चान्स द्या आणि मी 100% आपल्यातच येऊन आपल्याच लोकांमध्ये येऊन आपले सगळे प्रश्न सॉल्व्ह करेल ही शाश्वती देते. माझ्या पक्षाची मला साथ आहे, याच्यावरही माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त तुम्ही कसे कमल कसे कपाट हे लक्षात असू द्या आणि मला सगळ्यांचे आशीर्वाद असू द्या. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या ॲडव्होकेट अपर्णा अमोल ठाकरे, ज्या प्रभाग क्रमांक 18 राजापेठ कवरनगर मधून एक नवीन विजन घेऊन यावेळी रिंगणात उतरलेले आहेत. आणि बरेचसे प्रश्न जे नियमित नाहीत या व्यतिरिक्तही बरेचसे प्रश्न प्रभागातले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण विविध मुद्द्यांवर अशाच प्रकारे विदर्भ न्यूजच्या माध्यमातून नवीन नवीन उमेदवारांना भेटत राहू आणि प्रभागातील लोकांशी चर्चा करत राहू. पाहत राहा द विदर्भ न्यूज.